नमस्कार गाईज, प्रमिला किचन या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मशरूम बिर्याणी. तर मी ते तांदूळ बॉईल करून घेतलेला आहे. हा सोयाबीन घेतलेले आहे. पनीर बिर्याणी मसाला आहे, सुहानाच आहे. ही मशरूम आहे, ही पण मी स्वच्छ धुवून मस्त अशी बॉईल करून घेतलेली. बघू शकता तुम्ही. एक पॅकेटच घेतलेलं. तुम्हाला हवं असेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार 1-2 पॅकेट घेऊ शकता. ठीक आहे. इथे मी ग्रीन पीस घेतलेला आहे, थोडासा माझ्याकडे अवेलेबल होता तो. इथे मी टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कांदा याची पेस्ट बनवली आहे. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं. जिरा, मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी देऊया आपण मस्तपैकी छान. ठीक आहे. तर आपण ती पेस्ट केलेली ती बनवलेली टाकली आहे, बघू शकता तुम्ही ते. त्याच्यानंतर हा ग्रीन पीस पण टाकूया, जेणेकरून त्याला काय म्हणजे ग्रीन पीस असल्यामुळे त्याला तो पटकन सॉफ्ट होतो. तसं आपण नॅचरल वाटाणा त्याला थोडंसं बॉईल करून घ्यावं लागतं, पण ग्रीन पीस हा सॉफ्ट होतो लगेच, त्यामुळे त्याला बॉईल करायची वगैरे जास्त गरज नाही. तुम्ही ह्याच्यामध्येच याला परतून घेतलं तरीही काही हरकत नाही. बघू शकता आपण याला थोडंसं ऑइल सुटेपर्यंत थोडंसं इथे परतवून घेणार आहे. काय सिंपल आणि एकदम सोपी रेसिपी आहे मशरूम बिर्याणी. करून बघायचं, खूप छान लागतं खायला. आणि थंडीमध्ये मशरूम खूप अवेलेबल असतं. सो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन इझिली भेटेल तुम्हाला. 50 ते 60 रुपयाला पॅकेट आहे. तुम्ही आणून खाऊ शकता. थंडीमध्ये खायला पण खूप छान लागतं. सारखं आपण भाजी बनवून कंटाळा येतो ना खाऊन, त्यामुळे कधी आपण असं बिर्याणी वगैरे ट्राय केली तरी काही हरकत नाही. होऊ शकता. मी लाल तिखट यूज करणार आहे बिर्याणीसोबत. तुम्ही लाल तिखट पण, कलर खूप छान येतो याने. हा घरी बनवलेला लाल तिखट मसाला आहे आणि कलर खूप चांगला येतो, नॅचरल कलर येतो. आणि आपण हळद पण टाकणार आहे 1 चमचा. तर त्या ग्रेव्हीमुळे भाताला आपल्या छान टेस्ट येते. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडासा हा पनीर टिक्का पण अवेलेबल आहे, तो पण मी थोडासा मिक्स करणार आहे. ह्याने पण खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. आपले एक मस्त अशी चव येते आणि बघा करून, खूप सोपी आहे आणि टेस्टी पण लागते. आणि शक्यतो सकाळी बिर्याणी नेहमी सकाळीच बनावी, जेणेकरून आपण दिवसभर खातो. रात्री बनवली ना सकाळी ते खाण्यापेक्षा दिवसभर आपण सकाळी बनवून ती दिवसभर आपण खाऊ शकतो. तो बनवताना सकाळीच बनवायची. तर आपण इथे चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे, कारण आपण भातात टाकलं आहे, पण तरी पण मसाल्यामध्ये थोडंसं टाकायचं, म्हणजे कसं भात आवडीने नाही होत. आपण प्रमाणानुसार टाकायचं. जेवढं हे असं मसाला असेल ना त्या प्रमाणानुसारच थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर आपण इथे सोयाबीन जे आहे ना फ्राय करून घेतलेली ती टाकूया. थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची सोयाबीन, जेणेकरून त्याच्यामधलं पाणी वगैरे सगळं सॉफ्ट होतं. त्याच्यानंतर ही आपण मशरूम पण बॉईल करून घेतलेलं, बॉईल करून म्हणजे फ्राय केलेलं स्वच्छ धुवून तव्यामध्ये, ते पण घेऊया इथून. ते आपण असं सॉफ्ट केलं ना की बिर्याणीमध्ये खायला खूप छान लागतं. ते कच्चं नाही लागत. पहिलं तुम्ही मशरूम थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून परतूनच घ्या. ठीक आहे. हा बिर्याणीचा मसाला खूप छान दिसतोय. तेल पण सुटलेलं आहे असं मस्त असं. ॲक्च्युली मी लेअरच देणार होते, पण माझ्याकडे आता एवढा वेळ नाही आहे. सो आपण असं सगळी बिर्याणी टाकून आपण सगळं असं परतून घेणार आहे. ठीक आहे. बघू शकता आपण इथे मस्तपैकी हलवून घेतलेली बिर्याणी एकदम हॉटेल टाईपच लागते. हॉटेलपेक्षाही खूप छान टेस्ट असते. आपण जेव्हा घरी बनवतो ना तेव्हा आपण आपले मसाले यूज करतो ना घरचे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. फक्त थोडासा भात हलवण्यासाठी थोडासा कष्ट लागतात, बाकी काय नाही. बनतो पटकन, बनवून होतं.
ते आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं तसं सेम तसा बनतो. तर आपण इथे पुऱ्या बनवणार आहोत मैद्याच्या. बघू शकता बिर्याणी झालेली आहे, पुऱ्या बनवतो. आपल्या पुऱ्याच्या मस्त असं फुगलेलं आहे ताम. बघू शकता आपल्या पुऱ्या मस्त असं फुगून गोल झालेलं आहे. पण एका साईडनेच पहिला तळून घेऊया, नंतर दुसरी साईड बघ घेऊया. मस्त अशा मैद्याच्या पुऱ्या बनवल्या तुम्ही, टम्मा अशा फुगल्या. त्याच्यासोबत मी श्रीखंड पण आणला. सगळेजण या जेवायला. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी पण खूप छान लागेल, पण मला श्रीखंडासोबतच पुरी जास्त आवडते. आणि ते आपलं बिर्याणी पण बनवून मगाशी झालेलं आहे, बघू शकता. सो बाय बाय. आजच्यासाठी एवढंच आहे. याच्यासोबत श्रीखंड आहे, तो सगळ्यांना माहिती असतो. ठीक आहे. सो बाय बाय. टेक केअर. खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि माझं फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी अशा घेऊन येत जाईल. ठीक आहे. ओके. बाय बाय.